इंडियन प्रीमियर लीगच्या आधीपासून तू कोचिंगमध्ये इतका इन्व्हॉल्ड आहेस, ग्रासरूट पासून टॉप लेवलपर्यंत. तर 2008 पासून 2025 पर्यंत इंडियन डोमेस्टिक क्रिकेटमध्ये IPLचे पडसाद कशा प्रकारे उमटले आहेत? चांगला प्रश्न आहे अमोल. खूप मोठा इम्पॅक्ट आहे फर्स्ट क्लास क्रिकेटवर. आणि मुलं एका विशिष्ट पद्धतीने आता इवन मल्टी डेची मॅच सुद्धा एका विशिष्ट पद्धतीने खेळताना दिसतात. आणि त्यांना दोष देऊनही चालणार नाही, कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये स्वप्न हेच आहे की मी एक IPL टीममध्ये कुठेतरी मला खेळायला मिळावं. परंतु त्याचं रूट जर आपण बघितलं तर आता असं झालं की या छोट्या छोट्या नर्सरीज ज्या क्रिकेटच्या असतात, छोटे छोटे कोचिंग क्लासेस असतात, तिथपासून IPLच्या स्वतः टीमच्या स्टाफपर्यंत सगळे लोक IPLच्या प्रकारचंच कोचिंग करताना दिसतात. ऑब्व्हियसली इथे सुद्धा मी कोचेसला दोष देणार नाही, कारण त्यांचा एखादा मुलगा समजा IPL खेळला आणि त्यांनी IPL गाजवलं तर त्या कोचचं नाव अतिशय पटकन लोकांसमोर येतं. वेअरएज फर्स्ट क्लास क्रिकेटचं हार्डवर्क करून त्या मार्गाने येणं तसं अवघड असतं. किंवा आपण असं म्हणू की त्याला एक विशिष्ट प्रकारची मानसिकता लागते अनेक वर्ष फर्स्ट क्लास क्रिकेट कोचिंग करण्यात. परंतु मुलांच्या क्रिकेटचा जर प्रश्न आहे तर मला असं वाटतं की तसं पण मल्टी डे क्रिकेट आता खूप रॅपिडली खेळलं जातं, खूप फास्ट केलं जातं. आय थिंक टू मूव्ह द गेम फॉरवर्ड इज द की. आणि पहिल्याच दिवशी 4 दिवसाच्या मॅचला पहिल्याच दिवशी असेंडन्स घेणं या दृष्टीने बॅटिंग केली जाते. आता बॉलिंगचं तू जर बघशील तर बॉलिंगचं फार पूर्वी आपण IPL सुरू झाल्यानंतर 4-5 वर्ष खूप ऐकलं की काही बॉलर 4च ओव्हरची तयारी करतात आणि त्यांच्याकडे तो मल्टी डेचा स्टॅमिना नसतो. आता 4 ओव्हरची प्रॅक्टिस ते करतात तर ते IPL साठी करतात. म्हणजे मल्टी डेचे चांगले सिरियस खेळाडू असतील तर ते एका स्पेलमध्ये 7 ओव्हर टाकायचे आणि असे 3 स्पेल ओव्हरमध्ये 3 दिवसात टाकायचे, अशीही तयारी करू शकतात. बॅटिंगमध्ये मात्र बॅटिंग आणि फिल्डिंग या 2 डिपार्टमेंटमध्ये आमूलाग्र बदल झालेत. माझ्या मते ओव्हरऑलच फिल्डिंगचं स्टँडर्ड खूपच सुधारलंय. आणि आपण ज्याला म्हणतो की एवढे कॅमेरे ग्राउंडवर असतात की यू कॅनॉट हाईड अ बॅड फिल्डर. आणि फिल्डरलाही आता माहिती असतं की मला इथे कुठे लपायला जागा नाहीये. त्यामुळे त्या अनुषंगाने येणारं ॲथलेटिसिझम हे पण खेळामध्ये खूप चांगलं आलंय. बॅटिंगला मात्र पहिले काही वर्ष म्हणजे मला असं वाटतंय की 2010 ते 2017-18 फर्स्ट क्लास क्रिकेट टीमचा क्रिकेट कोच म्हणून काही अडचणी आम्ही ज्या बघितल्या त्या अशा होत्या की अनेक खेळाडू 4 दिवसाची मॅच आपल्याला IPL मध्ये एंट्री पाहिजे अशा पद्धतीने खेळायचे. आणि मग उदाहरण? कारण ऑब्व्हियसली मे बी टॅलेंट स्काउट्स मॅच बघायला येतात किंवा आणि उदाहरण एखादी मॅच तुम्हाला आठवत नाही, असेल? आहेत अशी अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे एका खेळाडूला मी त्या मॅच पर्यंत कधीच फ्लाईट करताना बघितलं नव्हतं. आणि सडनली त्याला असं दाखवायचं होतं की मी अतिशय स्किलफुल बॉलर आहे, मला पटकन विकेट्स काढून मी मॅच टर्न करू शकतो. आणि तो सडनली एका वेगळ्या प्रकारची बॉलिंग करायला लागला आणि ग्राउंडवरच मी बसलो होतो. आणि अ, मला समजत नव्हतं की जो प्लॅन ठरलाय ते सोडून हा वेगळंच असं काय करतोय. तर थोडंसं वर स्टँड्समध्ये बघितल्यावर मला कळलं की एक व्यक्ती टॅलेंट स्काउट म्हणून तिथे बसली होती आणि दिस बॉय वॉज ऑब्व्हियसली ट्राईंग टू इम्प्रेस हिम. तर असं पहिल्यांदा काही अडचणी आल्या किंवा काही ठिकाणी संघाला जेव्हा अतिशय खडूस खेळून एक पिरियड काढायची गरज आहे तेव्हा वारेम अप शॉट्स घेताना 20 बॉल 60 करून दाखवताना प्लेयर्स आउट व्हायला लागले आणि मग त्यांचं काउन्सिलिंगची पण आपल्याला गरज पडली. तर मी म्हणेन की ॲथलेटिसिझम, सुधारलेली फिल्डिंग आणि IPLची बॅटिंग आता जी आहे त्याच्याकडे बघून मला नेहमी असं वाटतं की आम्ही खेळताना कदाचित यातले अनेक शॉट शिस्तबद्ध बॅटिंग करायची म्हणून आम्ही कधी ट्रायच केले नाही. ती माझा टेक थोडासा वेगळा आहे की मला असं वाटतं की हे शॉट्स आम्हालाही कदाचित घेता आले असते. पण एक जे कल्चर होतं, ज्या इकॉलॉजीमधनं आम्ही आलो होतो, त्यातनं ते मल्टी डेला हे शॉट खेळायचेच नाही. असं पूर्वीची स्टाईल होती. ती मात्र आता कंप्लीट बाजूला ठेवली गेलेली आहे. म्हणजे मुलांकडनं आपल्याला 0 नॉट आउटवर 4 दिवसाच्या रणजी ट्रॉफीला रिव्हर्स स्वीप आला,
तरी कोचला आता शॉक बसत नाही, अशी परिस्थिती आहे. रिस्क मॅनेजमेंट मात्र हे प्लेअर टू प्लेअर अवलंबून असतं. बरेच लोकांना अशा प्रकारचं क्रिकेट खेळताना तो गिअर समजत नाही आणि मग टीमचं नुकसान होतं. तर ते जर आपण टाळलं तर माझ्या मते IPLचा जो हा इम्पॅक्ट आहे आणि नंबर ऑफ आउटराईट व्हिक्टरीज जर आपण ॲक्च्युली ऑन रेकॉर्ड काढल्या आताच्या रणजी ट्रॉफी सीझनमध्ये ज्या होतात त्या ऑब्व्हियसली खूप वाढल्यात. कारण ऑल ऑर नथिंग अशा प्रकारची बॅटिंग अनेक खेळाडू करताना दिसतात. सो पूर्वी माझ्या मते 150ला 6 असताना टीम खूप वेळ घेऊन 250 पावणे 300 पर्यंत जायला बघायची. आज तीच टीम पुढच्या 15 मिनिटावर ऑल आउट होऊन दे क्विकली वॉन्ट टू गेट इन अँड बोल, असं चित्र दिसतं. सो गेम लवकर पुढे जायला लागलाय. आउटराईट व्हिक्टरीज खूप वाढल्यात. स्पिनरचं लाईफ मच इझियर असं माझं म्हणणं आहे. कारण एका जागी 2 ओव्हर टाकल्या की बॅट्समन स्वतःहूनच विकेट देतो अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. पण असे काही चेंजेस मला बघण्यात आले. मला 3-4 स्ट्रँड तुझ्या बोलण्यातनं पकडायचे आहेत, पण त्यात एक मगाशी जो उदाहरणाचा मुद्दा आपण आधी बोललो नाही आहे. तुम्ही प्रशिक्षक होतात. महाराष्ट्राची रणजी ट्रॉफी फायनल, तेव्हाची क्वार्टर फायनल मुंबईतली, हे मी तुला नक्की डायरेक्ट विचारू शकतो. कारण की ज्या खेळाडूचा मी उल्लेख करणार आहे त्याच्याशी स्पोर्ट्स कट्टावर मारलेल्या गप्पांमध्येच मी त्याला हा प्रश्न विचारला होता. तुम्ही नंतर जाऊन बघू शकता. अंकित बावणे 2013-14 रणजी ट्रॉफी क्वार्टर फायनल मुंबई विरुद्ध महाराष्ट्र वानखेडे स्टेडियम. आणि अंकित बावणेंनी त्याचं जे टोपण नाव आहे AB महाराष्ट्राचा, ती AB डिव्हिलियर्सच्या लौकिकाला साजेशी खेळी अचानक खेळली की जे अंकित बावणेकडे त्याच्या आधी कधी बघितल्याचं मला तरी स्मरणात नाही. तुम्ही जास्त बघितलंय, तुम्ही सांगा. तेव्हा हे डोक्यात आलं होतं का तुमच्या ड्रेसिंग रूम मध्ये बघून? नाही, हा विषय नंतर झालाय काही वेळा. आणि असंही झालं होतं की ती काय असतं, आम्ही 131नी मागे होतो त्या मॅचमध्ये. यू नो दॅट व्हेरी वेल. का 120नी मागे होतो आणि मुंबईला सेकंड इनिंगला आपण 130 मध्ये ऑल आउट केलं. तर अंकित जो नॉक खेळला तो इट वॉज फुल ऑफ रिस्क. त्यांनी झहीर खानला पण जे चान्सेस घेतले त्याच्यात तो 1-2दा आउटही झाला असता. पण त्या इनिंगचा इम्पॅक्ट मात्र नक्की झाला. कारण त्यांनी आणि सत्यजित बच्चननी जी पार्टनरशिप केली त्याच्यात आपण ते लीड 120 वर ठेवू शकलो. तर ते लीड 200चं असतं तर कदाचित मॅच वुड हॅव पॅन्ड आउट इन अ डिफरंट मॅनर. तर त्याच्या डोक्यात एक ती आयडिया माझ्या मते होती की ही मॅचची सिच्युएशन अशी आहे. म्हणून मी म्हणतो की क्रिकेटरला तो स्मार्टनेस पण हवा. तसं खेळता येतं का नाही हा वेगळा विषय, पण स्मार्टनेसही हवा. तर त्या मॅचमध्ये तो पीस त्याचा बरोबर बसला आणि इट वर्क वंडर्स. त्याच्यानंतर सेकंड इनिंगला केदारनी अप्रतिम, विजय झोलनी अप्रतिम बॅटिंग केली. पण हे जे तू उदाहरण आहे ते अंकितनी माझ्या मते ऑब्व्हियसली उत्तर काय दिलंय मला माहित नाही. पण मला वाटते काही त्याच्या प्रमाणात त्याचा किंवा त्याला कोणतरी जाणीव करून दिली होती मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर बसून. त्यामुळे त्याचाही इम्पॅक्ट राहिला. आणि माझ्या मते तेव्हा असं झालं होतं की त्या लीड दिल्यानंतर मी त्यांना एक सिनारिओ सांगितला होता की हा बघा, हे असा एक सिनारिओ आहे की युजली अशा वेळे अपोजिशन खच्ची होत जातं आणि मुंबई एका वेगळ्याच लेवलचं क्रिकेट खेळतं. ते होऊन द्यायचंय का नाही तुम्ही ठरवा. आणि घाबरून इकडनं निघून जायचंय का काय करायचंय ते तुम्ही ठरवा. त्याचाही एक इम्पॅक्ट असं मिळून त्या मॅचमध्ये असं आठवतंय की देअर वर ग्लिम्सेस ऑफ IPL बॅटिंग.